सो मी आज बनवणार आहे ओल्या खोबऱ्याची चटणी. तर त्याला काय काय साहित्य लागतंय ते बघूया. हाय, हॅलो, नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आज बनवणार आहे मी खोबऱ्याची चटणी आणि त्याच्यासोबतच डोसे बनवणार आहे, देवणगिरी डोसा. तर त्याची पण एक पूर्ण व्हिडिओ रेसिपी आहे ना, ती आपल्या चॅनलवरती कालच मी अपलोड केलेली आहे. आणि ही आहे ओल्या खोबऱ्याची चटणी. तर ह्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला कोथिंबीर, हिरवी मिरची, दही आणि ओलं खोबरं. तर ते सगळं आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे, छान बारीक पेस्ट बनवायची. आणि नंतर आपल्याला घालायची आहे त्याला फोडणीसाठी लाल मिरची, कढीपत्ता आणि मोहरी घालायची आणि मस्त छान फोडणी घालायची. तर बघू शकता आपली चटणी आहे ना, एवढी मस्त झाली. इडलीसोबत खाऊ शकतो, डोश्यासोबत खाऊ शकतो, उडीद वड्यासोबत पण खाऊ शकतो. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत पण व्हिडिओ नक्की शेअर करा.